तर दुसरीकडे मराठा समाजाला स्वतंत्र मराठा आरक्षण नकोय का असाही सवाल भुजबळांनी केलाय। 10% मराठा आरक्षण रद्द करायचं का असं विचारत भुजबळांनी मराठा समाजातील माजी मुख्यमंत्र्यांना हा सवाल केलाय। दरम्यान जीआर कायद्याच्या चौकटीत बसणार आहे, कुठेही ओबीसींचं नुकसान होणार नाही असं स्पष्टीकरण यावर उपमुख्यमंत्री शिंदेंनी दिलंय। तुम्हाला 10% मराठा आरक्षण नको का, ते रद्द करायचं का? ते रद्द झालं तर ईडब्ल्यूएस मध्ये तुम्ही 80-90% असता, तेही तुम्हाला नकोच का? आणि पुढे ओपन मध्ये सुद्धा जे आहे 50% मध्ये तुम्ही खेळत असता, ते तुम्हाला नकोच का? याचं उत्तर अनेक माजी मुख्यमंत्री आहेत, केंद्रात मंत्री झालेले आहेत, मराठा समाजाचे नेते, आमदार आहेत, खासदार आहेत, जे शिकलेले आहेत, ज्यांना हे समजतं, त्यांच्याकडून मला उत्तरांची अपेक्षा आहे। ज्यांना काही समजत नाही, अशिक्षित आहे, माहित नाही, त्यांच्याकडून मला ह्या उत्तराची अपेक्षा नाही। मी अशिक्षित असो किंवा शिक्षित असो, तुला तर अडकुंडीला आणलं ना। तुझं जे पण होतं मराठ्यांना आरक्षण नाही मिळू द्यायचं, त्याच्यावर तुम्ही पाणी फिरलं। मराठ्यांना तर मी आरक्षण मिळवून दिलं, मराठवाडा गेला आणि पश्चिम महाराष्ट्र पण आरक्षणात गेला। ओबीसी समाज इतर समाजावर कुठलाही अन्याय होणार नाही भूमिका कालही आमची होती, आजही आणि उद्याही आहे। त्यामुळे मराठा समाजाला आता जे काही कुणबी प्रमाणपत्र देण्याची जो काही जीआर काढलेला आहे, हा जीआर कायदेशीर चाकोरीत बसणारा आणि कायद्याच्या चौकटीत बसणारा, आणि या जीआरमुळे ओबीसी समाजाला कुठेही त्याचं नुकसान होत नाही, त्याचा धक्का लागत नाही, ही भूमिका आजही आमची सरकारची आहे। सर्व समाजाला सोबत घेऊन पुढे जाण्याची भूमिका आहे। सामाजिक दृष्ट्या मागासनं आहे अशांसाठी 10% आरक्षण दिलं, त्याच्यामध्ये सुद्धा त्या 10% 80% फक्त मराठा समाज एकटाच होता। त्यानंतर सुद्धा मागणी झाली की आम्हाला वेगळं आरक्षण पाहिजे। आता केवळ मराठा समाजाला पुन्हा 10% आरक्षण दिलं गेलेलं आहे। आता तरी सुद्धा हा सगळा मराठा समाजाला ओबीसी मध्ये घ्या अशा प्रकारचे आंदोलन होत आहेत, प्रेशर निर्माण केलं जात आहे। कायदा स्पष्ट आहे, मी भुजबळांच्या वाक्यावर प्रतिक्रिया देत नाही। ते वरिष्ठ आहेत, माझ्यापेक्षा त्यांचा अभ्यास जास्त आहे, ते आपली भूमिका मांडू शकतायत। पण मी सर्वसाधारणतः म्हणतोय की ज्याला ईडब्ल्यूएक्स मध्ये मिळालं त्याला जातीमधलं आरक्षण मिळतच नाही। ज्याने जातीमधलं घेतलं किंवा त्याच्या अधिकाराचं संविधानाचं घेतलं, त्याला ईडब्ल्यूएस मध्ये त्याचा अधिकार तेवढा राहत नाही। त्यामुळे याबद्दल मी वेगळं